नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा आणि नवस बोलण्याची काय पद्धत आहे, काही नियम आहेत, ते आपण आज माहिती करून घेऊया. आपल्याला स्वतःसाठी किंवा आपण घरातील इतर सदस्यांसाठी एखादी काही इच्छा पूर्ण करायची असेल तर आपण, आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण लगेच आपल्या देवाला नवस करतो. नवस करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही, कारण त्यामागील काही कारणे आपल्याला कळत नाही आणि आपण परत परत नवस करतो. परंतु नवस जर चुकीच्या पद्धतीने बोलला जात असेल तर कितीही वेळा आपण देवाला नवस केला तरी आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही. म्हणूनच आपण आज नवस कसा बोलावा स्वामी महाराजांना ते आज आपण माहिती करून घेऊया. नवस बोलण्याची काही चुकीची पद्धत असेल, बघा, स्वामींना अगदी साधेपणा प्रिय आहे. जसं की स्वामींना असं खूप महागड्या वस्तू वगैरे, दान वगैरे हे त्यांना काही आवडत नाही. स्वामींना फक्त भक्ती त्यांची आणि त्यांची सेवा खूप अधिक प्रिय आहे. जसं की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला 1 किलो पेढे चढवेल किंवा मी एवढे पैसे दान करेल, त्या वस्तूंचे हे दान करेल, असं स्वामींना काही आवडत नाही. स्वामींना फक्त त्यांची भक्ती आणि मनापासून केलेली श्रद्धाने भक्ती हीच त्यांना, स्वामींना खूप प्रिय आहे. आता नवस पूर्ण करण्याच्या काही अटी आहेत. बघा, अनेक लोक नवस बोलताना त्याची पूर्तता करण्यासाठी अटी घालतात. जसं की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल, अशी अट घालतात. पण स्वामींना अट घालण्याची काही योग्य वाटत नाही. बघा, नवस पूर्ण झाल्यावर आपण स्वतःहूनच देवाची सेवा आणि भक्ती करायला हवी. स्वामींना आपण कधीच अट नाही घालायची आणि स्वामींबरोबर आपण डील पण नाही करायची. आपण एवढे मोठे नाही आहोत की आपण स्वामींना डील करू, स्वामींना अट घालू. फक्त निर्मळ मनाने आणि श्रद्धेने नवस केल्यावर आपण ती सेवा, जी बोलली असाल तुम्ही, ती सेवा तुम्ही पूर्ण करावी, शब्द पाळावा. नवस पूर्ण झाल्यावरच सेवा करण्याची ही वृत्ती चुकीची आहे. पण नवस बोलताना सेवा सुरू करावी. आज तुम्ही नवस बोलला आहात की समजा तुम्ही असा नवस बोलला की स्वामी समर्थ महाराज, माझी ही काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा, तर मी स्वामी चरित्र सारामृताचे 11 पारायण करेल किंवा 21 करेल. जर समजा अशी इच्छा बोलली असाल तर ती बोलल्यावर तुम्ही आजच नवस बोलला तर आजपासूनच पारायण सुरू करा. वाट नका बघू की तुमचा नवस पूर्ण होईल आणि मग तुम्ही सेवा सुरू करा. तुम्ही आजपासूनच पारायणाला सुरुवात करा. अशी तुम्ही कोणतेही नवस बोलला असाल तर सेवा करण्याची, तर ती सेवा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नवस बोलला त्या दिवसापासूनच तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि अंतर्मनापासून भक्ती करावी. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलावा हे काही योग्य नाही. भक्ती आणि श्रद्धा असणे हे खूप आवश्यक आहे. नवस पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागतो. हे अनेक घटकांवर अवलंबून असते. तुम्ही काय नवस बोलला आहात, तुमची इच्छा लहान आहे की मोठी आहे, तुम्ही स्वामींना काय देण्याचं वचन दिलं आहे ते बघायचं. बघा, तुम्ही किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहात, तुम्ही स्वामींवर किती विश्वास ठेवला आहे, तुम्ही तुमच्या कर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहात, मग तुम्ही इतर लोकांना मदत करत आहात की तुम्ही सदाचाराने राहत आहात. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा पण योग्य वेळ येण्याची आवश्यकता असते. साधारणपणे नवस पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागतात, तर कोणाकोणाला नवस पूर्ण होण्यासाठी काही महिने लागतात, तर कोणाची इच्छा नवस बोलला असेल तर लगेच पण पूर्ण होते आणि कोणाकोणाला काही वर्ष पण लागतात. तर त्यासाठी कधी कधी खूप काळाची वाट पण पाहावी लागते. आता इच्छा लवकर पूर्ण न झाली म्हणून आपण निराश व्हायचं नाही. तुम्हाला तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल याची तुम्ही खात्री बाळगावी मनाशी आणि स्वामींवर विश्वास ठेवावा. स्वामींना कोणत्या प्रकारचे नवस केलेले आवडतात ते बघा. बरेच लोक स्वामींना नवस करतात की माझी इच्छा पूर्ण झाली, होत नाही, मग त्यामागे अनेक कारणं असू शकतात. बघा, काही इच्छा पूर्ण होत पण नाही असं काही नाही. सेवा कोणती करावी, स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा आहे. तुम्ही स्वामींची सेवा करण्याचा नवस बोलला तर तो लवकर पूर्ण होण्याची जास्त शक्यता असते.
नामस्मरण, स्वामींना नामस्मरण खूप आवडते. तुम्ही दररोज स्वामींचे नामस्मरण करण्याचा पण नवस बोलू शकतात. हे स्वामींना खूप जास्त प्रिय आहे. किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कराल असा नवस करा. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल असा नवस करा. तारक मंत्र असे किंवा इत्यादी अनेक ग्रंथांचं काही असेल पारायण, तर तुम्ही तसा पण नवस बोलू शकता. आता नवस बोलताना काय वस्तू टाळाव्यात ते खूप महत्वाचं आहे बघा. तुम्ही स्वार्थी इच्छेने कधीच नवस बोलायचा नाही. तुम्ही स्वामींना कधीच अट घालून नवस बोलायचा नाही. स्वामींना अट नाही घालायची. तुम्हाला स्वामींवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. आता स्वामींना नवस बोलण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. तुम्ही नवस बोलताना आधी स्वामींच्या मठात पण जाऊन नवस बोलू शकता. किंवा मठ जवळपास नसेल, आपल्या आजूबाजूला मंदिर नसेल, तर आपण घरात पण नवस स्वामींच्या, आपल्या घरात मूर्ती असेल देवाऱ्यात, तर आपण देवासमोर उभं राहून हात जोडून आपण स्वामींना घरात पण नवस बोलू शकतो. हातात नारळ घ्यायचं आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची. तुम्ही काय सेवा करणार आहात याचा तुम्ही उल्लेख पण स्वामींना करायचा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहात, कोणती सेवा करणार आहात ते पण स्वामींना सांगायचं. आणि हे सर्व बोलून झाल्यावर शेवटी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी महाराज, मी तुमची ही सेवा करणार आहे, तर माझी इच्छा, माझा नवस पूर्ण करावा अशी स्वामींना प्रार्थना करावी. आणि आपला नवस पूर्ण झाल्यावर ते नारळ आहे ते आपण नदीमध्ये विसर्जन करून द्यावे. स्वामींची प्रत्येक सेवा, प्रत्येक पूजा ही खूप आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असते बघा. स्वामींना नवस कसा करायचा बघा. काही असं आपल्या घरी जो काही देव पूजले जातात, किंवा आपण कोणत्याही देवाची सेवा असू दे, स्वामीच नाही कोणताही देव बघा, तुम्ही साईबाबाला मानत असाल, किंवा तुम्ही गणपतीची सेवा करत असाल, तुम्ही गजानन महाराजांची सेवा करत असाल, तुम्ही कोणत्याही देवांची सेवा करत असाल, तर आपल्याला आपल्या स्वामींना किंवा इतर देवांना काहीच अपेक्षित नसतं. देवाला फक्त आपल्या भक्ताकडून त्याने सेवा केलेली हीच अपेक्षा असते. परंतु नवस बोलताना त्याला एखाद्या सौद्याप्रमाणे बोलले जाणे हे चुकीचं आहे. म्हणून आपण स्वामी समर्थांना नवस कसा करावा आणि त्याचे काय नियम हे आपण जाणून घेतले आहेत बघा. नवस म्हणजे काय? नवस म्हणजे आपण एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर आपण देवाला काहीतरी अर्पण करू असे आपण देवाला वचन देतो. आपण कोणती सेवा करणार असो हे आपण देवाला सांगतो की माझा हा नवस, माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी असं करेन. हे बोलणं, हा नवस बोलणे म्हणजे आपण आपल्या देवाला दिलेलं एक वचन आहे. देवतेची कृपा मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नवस बोलतो. आपण तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचं नवस बोलू शकता. जसे की मंदिरात जाऊन दान करणे, पूजा करणे, असाही आपण नवस बोलू शकतो. पण नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही नंतर देवांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता कशी व्यक्त करावी? तुम्ही पूजा, दान, सेवा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त करावी. जर समजा नवस पूर्ण झाला नाही तर चुकीच्या पद्धतीने बोलला गेला असेल नवस, ते आपण आधी तपासून बघायचं. किंवा आपण चुकीच्या पद्धतीने नवस बोललो आहे म्हणून आपला श्रद्धा विश्वासही कमी असेल तर आपला नवस पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या देवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे. कोणत्याही देवाची सेवा केली तरी आपण आपल्या स्वामींवर असो किंवा इतर कोणत्याही देवाची सेवा असली तरी आपण आपल्या देवाला आपल्या मनापासून आपण श्रद्धेने आपण नवस बोलला आहोत, ते आपला नवस पूर्णच होतोच याची आपण मनामध्ये अगदी विश्वासाने आणि खात्री आपल्या मनात असलीच पाहिजे. झालेली सेवा माझी मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.